आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। अरे मोदी हमसे डरता है, वोट चोरी करता है। अरे मोदी हमसे डरता है, वोट चोरी करता है। राणीच्या बागेतील सफाईच्या बदामचं राणीच्या बागेतील सफाईच्या जयराम बाईत धारावी मधून आलोय। बघा, शिवशक्ती हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले मराठी माणसासाठी एक आनंदाची गोष्ट आहे। आणि या महाराष्ट्र जर वाचवायचा असेल आणि महाराष्ट्रामधून जर मुंबई वाचवायची असेल तर या दोन्ही भावांची आणि ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची गरज आहे। कारण मराठीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे आणि शासनकर्त्यांना मराठीच्या मुद्द्याचं काही घेणं देणं नाही। त्यामुळे ही सर्व गळचेपी चाललेली आहे। त्याला वाचा फोडण्यासाठी हे दोन्ही बंधू एकत्र येणं आवश्यक आहे आणि त्यांची सत्ता येणं आवश्यक आहे। दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर मराठी मनामध्ये आनंद झालेला आहे। त्यामुळे पूर्णपणे या दोन्ही बंधूची सत्ता या ठिकाणी येईल असा आमचा अंदाज आहे। परंतु समोरच्यांचा पैशांचा वापर हा वारेमाप असल्यामुळे पैशांनी माणसं आणि सगळी व्यवस्था खरेदी करण्याचा त्यांचा मानस असल्यामुळे ते ऐन वेळेला काही करू शकतात, हे सर्व सिद्ध झालेलं आहे। पक्ष बदलल्यानंतर चिन्ह मिळालं, त्यानंतर खासदारकीची निवडणूक झालेली आहे, आमदारकीची निवडणूक झालेली आहे आणि खासदारकीची निवडणूक आली त्यावेळेला तर मशाल नवीनच होतं, तरी पण ते घराघरात शिवसैनिकांनी पोचवलेलं आहे आणि मराठीच्या मनाच्या मनात हे संपूर्णपणे मशाल हे आता ठासून राहिलेली आहे। महापालिकेमध्ये मनसे आणि शिवसेनेचं महापौर बसावं आमची फार इच्छा आहे आणि त्यांचंच बसेल। परंतु धनशक्ती आणि जनशक्ती यामधला फरक हा फार मोठा जाणवतोय। ये शक्ति प्रदर्शन नहीं है, ये महाराष्ट्र की जनता का प्रेम है और खास करके मुंबई में ठाकरे बंधु के सिवा कोई नहीं चला सकता महानगर पालिका। मुंबई महानगर पालिका में सत्ता आने वाली है ठाकरे बंधु की और वो 25 साल से है, अभी भी रहेगी। बहुत फर्क है। खास करके मुंबई महानगर पालिका में इस समय महाराष्ट्र के अस्तित्व की लड़ाई है। जो बीजेपी कर रही है, इतनी गंदी खेल खेल रही है पूरे देश में और मुंबई में खास करके आपस में लड़ाया जा रहा है। आज उत्तर भारतीयों के साथ में देखिए क्या कर रही है बीजेपी। आज बीजेपी दिन रात उत्तर भारतीयों को गाली दिलवाती है और मार खिलाती है। भाई, मुंबई में मराठी ही महापौर बनेगी और मुंबई में महापौर तब से चले आ रहे हैं। खास करके जो हिंदी भाषी नेता हैं बीजेपी के अंदर, उनसे पूछिए ना कि उत्तर भारतीयों को उन्होंने टिकट दिलाया है क्या। और उत्तर भारतीय जब मार खाते हैं तब कौन आता है। और उद्धव साहब ने हमेशा उत्तर भारतीयों को साथ में लेके चला है और उत्तर भारतीय हमेशा शिवसेना के साथ में है। राज साहब ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि उत्तर भारतीय यहाँ पे ना आए। अरे आए, यहाँ पे रोजी रोटी करें, कमाएं और राजनीति भी करें, लेकिन आपस में लड़ाई न लड़े। लगातार हम देख रहे हैं महायुति का प्रचार करने के लिए उत्तर भारतीय नेता और अभिनेता दोनों ही आ रहे हैं मुंबई में, उसको लेकर क्या कहेंगे? खास करके आप यही सोचिए, अगर बीजेपी काम की होती तो बाहर से नेता बुलाना पड़ता क्या। लोकल चुनाव है और पूरे देश के नेता यहाँ आ रहे हैं। अगर बीजेपी या शिंदे गठ यहाँ पे काम किया होता तो उत्तर प्रदेश से या बिहार से नेताओं को बुलाने की जरूरत थी क्या। धन्यवाद सर। सर आपले परिचय आहे, आपण श्रीशक्ती सभेमध्ये आले आहोत, कसा पाहता? मी इथं आलो आहे ते मी राजसाहेब उद्धव साहेब यांचं मत बी जाणून घेण्यासाठी आलो आणि मी आलो तर लोकांना एक प्रभाव असतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज बी आपल्यामध्ये वास्तव करतात। ते मला बघून त्यांना आठवण येते, हेच माझ्याकरता फार मोठी गोष्ट आहे। फार मोठा फरक पडणार। मी आता चॅनलला सांगितलं ना की फार मोठा मुंबईत नाही तर महाराष्ट्रात फरक पडणार आहे।
मी परत तुम्हाला इथं येऊन इंटरव्ह्यू देईल, तेव्हा हेच गोष्ट मी सांगेल, तुम्हाला आठवण करून देईल की येणार म्हणजे येणार, 100% येणार. भाजपचे एक नेते आहेत ते म्हणाले की मुंबई जे आहे ना महाराष्ट्राचे हिस्सा भाग नाही त्याच्यावर आपली अरे अरे असे चांगले चांगले बोलून गेले की मुंबई अशी नाही, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढू, हे कोणाच्यात ताकद नाही आहे. हा मराठी माणूस जेव्हा जागा होईल ना, त्यांना त्यांची जागा जरूर दाखवा. जय महाराष्ट्र. विरोधकांना काय मेसेज देणार आपण हा? विरोधकांना काय मेसेज विरोधकांना काय मेसेज, त्यांना एकच मेसेज देणार की आता इलेक्शनचा निकाल बघा, बस मग तुम्हाला कळत. बस हाच मेसेज माझा. जे गद्दारी करून गेले अरे गद्दारांच्या बाबतीत तर बोलू नका यार तुम्ही सगळ्यांनी काय, जनतेने सगळ्यांनी बघितलं गद्दारी कसे करून गेले, कसे फुटले. त्याचा काय नाही फरक. लोकांच्या मनात एक बिलकुल यांच्याबद्दल जागा नाही आहे. एक सगळं आता पैशाचा खेळ, सत्ता बित्ता त्याच्यावर सगळं चाललं आहे, बाकी काही नाही. जय महाराष्ट्र. तुमचं नाव कुठून आलं तुम्ही? मी खारवरनं आलो आहे. तुमचं नाव शेखर सावंत. काय वाटते? दोघे ठाकरे बंधू जे आहे ते फक्त अस्तित्वासाठी एकत्र आले? दोघे ठाकरे बंधू एकत्र आले हे महाराष्ट्राच्या मराठी माणसांसाठी पण खूप चांगलं आहे आणि सर्वांसाठीच चांगलं आहे. कारण ह्यांच्या युतीमुळे, ह्यांच्या एकत्र आल्यामुळे इकडच्या सर्व जनतेंना सर्वांना समजेल की ह्या BJPच्या माणसांनी किती भ्रष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्यांना लायकी दाखवण्याची हाच टाईम आहे आता. ऐनवेळी निवडणुकी आल्या म्हणून हे दोघांनी मिळून युती केलंय. हो. ते फक्त निवडणुकीसाठी आलंय का? नाही, हे निवडणुकीसाठी नाही आले आहेत, हे कायमस्वरूपी आले आहेत. हे ज्यांना वाटत असेल की हे निवडणुकीसाठी असेल, त्यांना ते वेगळ्या विचाराचे आहेत. आमच्यासाठी हे मराठी माणसांसाठी हे एकत्र आले आहेत आणि तसंच हे पुढे पण असंच चालत राहणार. मुंबईचा विकास की मराठीचा मुद्दा तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे? आमच्यासाठी दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. मुंबईचा विकास पण पाहिजे आणि मराठी माणसांचं पण संरक्षण पाहिजे. त्याच्यासाठी हे दोघे भाऊ एकत्र आले आणि या दोघा भावांनाच आणायला लागेल, नाही तर महाराष्ट्राच्या हे लोक सत्यानाश केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही लोक जे BJPवाले जे आले आहेत ते. आणि सर, दोन्ही ठाकरे बंधू अस्तित्वासाठी एकत्र आले, काय वाटतं? दोन्ही ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र आले, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एकत्र आलेले आहेत. आणि कोणत्या परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 जागेमध्ये 118 ते 120 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार ही आघाडी मिळवणार आणि मुंबई ताब्यात ठेवणार. ही मुंबई चोरांच्या, लफंग्यांच्या आणि इतर भाषिक लोकांच्या ताब्यात देणार नाही म्हणजे नाही. BMCची फक्त निवडणूक येत आहे म्हणूनच नाही, BMCची नाही. आजपासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. एकत्र राहून आज या देशाचं नव्हे, ज्याने या मुंबई हद्दपार करायचं स्वप्न रंगवलं त्यांनाच मुंबईतून बाहेर घालून हे दोन्ही ठाकरे बंधू या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मुंबई शहरामध्ये राज्य करतील आणि प्रत्येक धर्माला, जातीला, सगळ्याला न्याय देतील असं आज या ठिकाणी ठरणार आहे. आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी कळेल. विकासाचा मुद्दा तुम्हाला हवाय की फक्त मराठी मुद्दाच? नाही, आम्हाला विकासाचा मुद्दा पाहिजे आहे, मराठीचा मुद्दा नाही आहे. परंतु मराठी दोन भाऊ एकत्र आल्यामुळे या मुंबई शहराचा विकास कायापालट होणार म्हणजे होणारच आहे. तुमचं नाव कुठून आलं? आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून, मी उपजिल्हा प्रमुख रत्नागिरीहून आलेलो आहे आणि आज आपल्याला कळेल की या ठिकाणी या मैदानामध्ये जागासुद्धा राहणार नाही आहे. हे आपल्याला थोड्याच वेळाला पत्रकारांना आणि जनतेला कळून येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुमचं नाव? शिवाजी माझं नाव गंगाराम सनगले. मी सांताक्रूजहून आलो आहे आणि आमचा तालुका संगमेश्वरची ही सर्व कार्यकारिणी आहे. सर, काय सांगणार आहोत? आज तुम्ही स्वतः ठाकरे बंधूंची जी सभा आहे ते पहिल्यांदाच पार पडला जाणार आहे, काय सांगणार? आजची सभा आहे ती एकदम मोठ्या जोलोसात आणि लोकांचा प्रतिसाद ह्या सभेला चांगलाच असणार आहे नेहमीपेक्षा. आणि या सभेतून जे लोक म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता म्हणा किंवा प्रत्येक शिवसैनिक हे उत्साहाने घरी जाणार आहे आणि त्या उत्साहाने येणारी निवडणूक आता निवडून देणार आहेत. काही लोकांचं असंही सुद्धा म्हणणं आहे की आता मनसेची परिस्थिती आहे, ते आता चिन्ह काढण्याची परिस्थिती सुद्धा झालेली आहे, काय सांगणार? नाही, असं काही नाही आहे. चिन्ह काढल्या गेलेलं नाही आहे. हे विरोधक काही बोलतात, त्यांना टीकाच हे करायची आहे आणि कुठेतरी समोरच्यांना एकदम नामोनिशाण करण्याचं त्यांचं हे हेतू आहे. त्या हेतूने ते आज बोललं जातं आहे. दोघंही ठाकरे बंधू आज एकत्र येत आहेत. काशीमध्ये सुद्धा सभा घेतलं होतं, आताही सुद्धा सभा घेत आहेत. काय वाटतं, कशासाठी? फक्त निवडणुकीपर्यंतच आहे?
नाही, हे अबाध्य राहणार आहे. हे मराठी माणसासाठी किंवा ह्या मुंबईसाठी कायमस्वरूपी ते लढत राहणार आणि हे कायमस्वरूपी हे होणार आहे. मुंबई मराठी माणसांची तशीच त्याच्यावरती ठाकरेंचं वर्चस्व असणार आहे आणि ही मराठी माणसाची मुंबई आहे. माझं नाव गंगाराम सनगले. गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्राची जी इच्छा होती ती आज पूर्ण होताना दिसते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, त्यामुळे सर्वांना एक नवीन जोश उत्साह निर्माण झालेला आहे. आजपर्यंत उद्धव साहेबांनी जी कामं केली आहेत त्याचं श्रेय आज हे सत्ताधारी घेत आहेत आणि त्यांच्या सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरती जे विरोधक म्हणजे उमेदवार उभे राहिलेत त्या उमेदवारांना अर्ज पाठी घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकतायत. त्यांना पैशाची लालच देऊन म्हणजे नको नको ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आज त्यांना ते अर्ज मागे घ्यायला लावलेले आहेत आणि हे कुठेतरी लोकशाहीला घातक ठरत आहे. नाही, ते नुसत्या महापौर निवडणुकीसाठी एकत्र आलेले नाहीत, ते कायम एकत्र राहणार आहेत आणि आता ही खरी सुरुवात झालेली आहे. यापुढे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि त्याच्यावर वर्चस्व ठाकरेंचंच आहे. नाही, असं काही होणार नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने लढत असतो. जे विरोधक टीका करणारे ते करतच असतात, पण प्रत्येकजण आपापल्या परीनं आपलं अस्तित्व टिकून आहे. आम्ही हे सगळे टीम आमची संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका आहे आणि संगमेश्वर तालुक्यातील ही कार्यकारिणी पदाधिकारी कार्यकारिणी आहे. माझं नाव महेंद्र मोरे. कोण बोलता येणार नाही, कोण बोलता येणार नाही. काय सांगाल, मशाल घेऊन आला